नमस्कार. दुष्काळाशी दोन हातच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. समर्थ रामदासांनी असं म्हटलेलं आहे की ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा नेले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. जलसंधारणाचं महत्त्व सांगण्यासाठी खरं तर समर्थांच्या या दोन ओळींपेक्षा आणखीन काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि हे सगळं आठवण्याचं कारण पाणी फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्राच्या 116 गावांमध्ये सुरू असलेली वॉटर कप स्पर्धा, ज्याच्याबद्दल गेल्या 5 आठवड्यांपासून आपण सगळेजण पाहत आहात आणि त्याविषयी बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत दस्तूरखुद्द आमिर खान आणि सत्यजित भटकळ. आपल्या दोघांचंही खूप स्वागत. आपण सगळेजण जाणतो की गेल्या महिन्यामध्ये 20 तारखेला पाणी फाउंडेशनची ही वॉटर कप स्पर्धा सुरू झाली होती. त्याला बरोबर 1 महिना काल झाला आणि पुढचे 15 दिवस जे आहेत ते याच्यासाठीचे शेवटचे 15 दिवस असणार आहेत. 116 गावांमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. आमिर, 1 महिन्यापूर्वी स्पर्धा सुरू झाली होती. ज्या पद्धतीनं काम सुरू आहे त्याच्याबद्दल काय म्हणशील? मुझे लगता है कि बहुत सारे गांव हैं जिसमें बहुत अच्छा काम हो रहा है. सबसे पहले तो जब हमने शुरू किया था हमें ये भी पता नहीं था कि कितने गांव इसमें हिस्सा लेंगे, कितने गांव भाग लेंगे. तो 116 गांव ने ये मन बनाया कि वो ये काम करना चाहते हैं. इस 1 महीने में वो इतना कुछ कर पाए हैं. इससे एक तो खुशी होती है और दूसरा ये हमको लगता है कि कैसे ये कर रहे हैं, मतलब इतना बड़ा काम इतनी जल्दी कर रहे हैं, ये बहुत ही बड़ी बात है. तो मेरी तरफ से सारे जो जितने गांव इसमें भाग ले रहे हैं, हिस्सा ले रहे हैं और जो इतनी मेहनत कर रहे हैं, मेरी तरफ से आप सबको शुभकामनाएं. और यकीनन इस दफ़ा जो हम सुनते हैं अच्छी बारिश होगी, उसका आप पूरा लाभ उठाएंगे. म्हणजे चित्र असं आहे की ज्या पद्धतीनं काम होत आहे त्याच्यामुळं खरं तर वरुण राज म्हणजे पावसाचं जे आहे तेही बहुतेक आतुर झालं आहे आणि असं म्हणतात की एखाद्या वेळेस तो नेहमीच्या पेक्षा थोडा लवकर येईल. तर त्यामुळे बहुतेक तोही वाट बघत असेल की आपण कधी जाऊन पडतोय आणि हे जे काम होत आहे त्याच्यामध्ये आपण साठतोय तिथं. सत्यजित, तू समाधानी आहेस ज्या पद्धतीचं काम सुरू आहे? मी नेहमीच असमाधानी माणूस आहे, त्यामुळे समाधान. पण हो, जे काम झालंय त्यातनं आम्हाला खूप एक हिंमत मिळालेली आहे. कारण हा आपण जेव्हा संकल्प म्हणजे किंवा या कपचं आयोजन केलं तेव्हा एक खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर होता की आपण एक खूप वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत होतो की लोकांना जर आपण प्रोत्साहित केलं की आपल्याला विकेंद्रित म्हणजे गाव पातळीवरती आपल्याला काम करायचं आहे जलसंधारणाचं आणि त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण दिलं तर लोक स्वतःहून कामं करतील का, त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं आहे. आणि मला वाटतं यातनं प्रत्येकाला मराठी माणसाला बळ मिळण्याचं कारण आहे, कारण यातनं खूप मोठी हिंमत मिळाली. याच्यामध्ये लोकांना काम करायला प्रवृत्त करणं किंवा त्यांच्यामध्ये तो उत्साह निर्माण करणं हे खरं तर खूप मोठं चॅलेंज होतं, जे पाणी फाउंडेशननं करून दाखवलं. म्हणजे 116 गावांमधल्या लोकांना आणि जवळपास 10-15 हजार लोक रोज या उन्हामध्ये येऊन काम करतायत आणि त्यांना काम करावंसं वाटतंय आणि त्यांना म्हणजे त्याचं निमित्त पाणी फाउंडेशन झालं, हे माझ्या मते खूप महत्त्वाची गोष्ट झाली. नहीं, ये हमने किया है काम, उसमें कोई दो राय नहीं है. लेकिन ये एक बहुत बड़ी बात है जिसे सत्या बता रहे थे कि ये जो काम हुआ है इन 116 गाँव में, ये खुद गांव ने अपने हाथों से वो काम किया है और ये काम वो अपने हाथों से कर सकते हैं. हर गांव ये काम अपने हाथों से कर सकता है. ये बात इससे साबित होती है और ये बहुत बड़ी चीज़ है हमारे लिए, क्योंकि हमारा पूरा प्रेमाइस जो हम जिस रास्ते पे हम निकले हैं उसमें यही सबसे बड़ी चीज़ है कि हम सबको ये एहसास होना चाहिए कि ये हमारा काम है और ये हमें ही करना है. त्याच्यामध्ये एक जोड मला खूप महत्त्वाची वाटते आणि हे लोक काम करतात हे आपल्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहेच, पण शासनाची भूमिका अतिशय पॉझिटिव्ह राहिलेली आहे. म्हणजे शासनाशिवाय, महाराष्ट्र सरकारशिवाय, माननीय मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाशिवाय, कलेक्टरांच्या पूर्ण पाठिंब्याशिवाय आणि त्यांच्या टीमशिवाय हे म्हणजे अशक्य होतं. म्हणजे ही एक खूप सुंदर एक पार्टनरशिप झालेली आहे की म्हणजे समाज आणि सरकार हे एकत्र काम करतंय, म्हणूनच हे जमतं. आणि त्याच्याचमुळं या स्पर्धेच्या निमित्तानं खूप वेगवेगळ्या प्रकारचे विक्रमही आपल्याला झालेले बघायला मिळत आहेत. जायगाव म्हणून जे कोरेगाव तालुक्यातलं गाव आहे तिथं असाच एक विक्रम केला गेला आणि त्याच्यामध्ये आपल्या मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधला एक खूप गुणी कलाकारही त्याच्यामध्ये सहभागी झाला होता प्रत्यक्ष श्रमदान करण्यासाठी. तो थोड्या वेळात आपल्याला स्टुडिओमध्ये जॉईन होणार आहे, पण त्याच्या आधी आपण ही जायगावची स्टोरी काय आहे ती बघूया. सीसीटी
म्हणजेच कंटिन्युअस काउंटर ट्रेंच. दिसायला जरी हे साधे खड्डे असले तरी जलसंधारणाच्या कामात त्यांचं महत्त्व फार मोठं आहे. पावसामध्ये जे पाणी वाहून जातं ते या सीसीटीमुळे जमिनीत मुरतं आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. साताऱ्यातील जायगावमध्ये 17 मेला मोठ्या प्रमाणात श्रमदान करून 2 तासात 200 सीसीटी बनवण्याची एक महत्वाकांक्षी योजना आखली गेली. या कामामुळे यंदाच्या पावसात गावात साधारण 20 लाख लिटर पाणीसाठा निर्माण होणार होता. गावकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत श्रमदान करण्यासाठी मुंबईहून अभिनेता अतुल कुलकर्णी सुद्धा पोहोचले. साताऱ्याचे कलेक्टर श्री अश्विन मुदगल आणि अनेक प्रशासकीय अधिकारी सुद्धा आपल्या सहभागाने या कामाला यशस्वी करण्यासाठी अगदी सकाळीच पोहोचले. कामाचं तपशीलवार नियोजन आधीच झालं होतं. सगळ्यांनी कुदळ फावडे हातात घेतले आणि थेट कामाला सुरुवातच केली. श्रमदानाने शरीर थकत होतं, पण मनातला उत्साह आणि निश्चय कायम राहिला. पाणी पिण्यासाठी घेतल्या गेलेल्या एका छोट्याशा ब्रेकमध्ये गावातल्या मुलांनी लेझिम नृत्य सादर करून लोकांचं मनोरंजन केलं आणि उत्साह वाढवला. ब्रेक नंतर पुन्हा नव्या जोमानं कामाला सुरुवात झाली आणि मग 2 तासांच्या श्रमदानानंतर तब्बल 200 सीसीटी बनवण्याचा संकल्प पूर्ण झाला. फक्त 2 तासात तब्बल 200 सीसीटी बांधणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. पण जायगावच्या गावकऱ्यांनो तुम्ही हे करून दाखवलंत आणि तेही कुठल्याही मशीनचा वापर न करता स्वतःच्या श्रमदानातून, आपल्या अंगातला घाम गाळून. आकाशाला गवसणी घालणाऱ्या तुमच्या या दुर्दम्य महत्वाकांक्षेला आमचा सलाम. या श्रमदानामध्ये ज्यांनी घाम गाळला त्यांच्यासाठी खरं तर आपण या टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. त्यांच्यासाठी आपण वाजवतोच आहोत. पण त्यांच्याचबरोबर ज्यानं या श्रमदानामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला असा अतुल कुलकर्णी आता आपल्याला जॉईन होतोय. आपण अतुलसाठी सुद्धा टाळ्या वाजवतो. अतुल, तुझं खूप स्वागत आणि अभिनंदन आहे की एका नव्या विक्रमामध्ये तुझा हातभार लागला. 2 तासामध्ये 200 सीसीटी मोठं काम केलं. कसा होता अनुभव? काय असतं, एखादं लग्नघर आहे हे तुम्हाला सांगायला लागत नाही ना. तुम्ही तिथे गेलात की तुम्हाला कळतं की ह्या घरामध्ये काहीतरी मोठा समारंभ आहे, इथे काहीतरी एक मोठा कार्यक्रम आहे, सगळी लोक उत्साहात आहेत. त्या गावात शिरल्यापासून ते वातावरण तिथे जाणवत होतं, जे मला असं वाटतं की अशा वेळेला अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण ते इंडिकेशन असतं की किती मोठा सहभाग आहे आणि किती महत्त्व आहे लोकांना जे काही घडतं आहे त्याच्याबद्दलचं. तर त्यामुळे सगळ्यात जी पहिली गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे वातावरण तिथलं. आणि ते वातावरण ह्यासाठीही निर्माण झालेलं होतं कारण अनेक दिवस तिथे काम ते चालू होतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात आली ती अशी, जेव्हा आम्ही त्या साईटवरती पोहोचलो तेव्हा, की प्लॅनिंग. कारण तुम्हाला जेव्हा इतकं काहीतरी मोठं काम करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला त्याची आखणी नीट करायला लागते, त्याचं प्लॅनिंग नीट करायला लागतं. ते कम्प्लीट प्लॅनिंग तिथे दिसत होतं. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट अशी की जवळजवळ तो मला असं वाटतं 1.25 किलोमीटरचा तो डोंगराच्या पायथ्याचा परिसर होता की जिथे संपूर्ण ते सीसीटीचं काम चालू होतं. तर असा त्या कंप्लीट डोंगराच्या पायथ्याशी सगळी स्त्री पुरुष आणि मुलं काम करत होती. युजली कसं असतं की म्हणजे तुम्ही कुठल्या शाळेत गेलात कधी आणि एखादे कोणी पाहुणे आले की लगेच सगळी मुलं अभ्यास सोडून तिकडे यायला लागतात. त्यांना एक निमित्त मिळतं की चला आता एक काही वेळ अभ्यासातनं मुक्तता असं. पण ज्या शाळेमध्ये खरोखर मुलांना आवडतं ना शिकायला, ती मुलं ढुंकून बघत नाहीत कोण पाहुणा आलाय आणि कोण काय केलंय. ते तिथे होतं. एक कोणीतरी कलेक्टर आलेत आणि आणखीन कोणीतरी आलंय म्हणून तिथली लोक कामधाम सोडून आली नाहीत, त्यांचं काम तिकडे चालू होतं. मग नंतर आम्ही त्या अर्ध्यापौण परिसरामध्ये फिरलो आणि त्यांना भेटलो. ही इंडिकेशन्स आहेत. मला हे का महत्वाचं वाटतं की ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवतात की किती मनापासनं तिथे काम चाललंय. हे मनापासनं चालण्याच्या सुद्धा मला 2 महत्वाचे घटक वाटतात. एक म्हणजे त्याची गरज लोकांना कळणं की हा समस्या आहे, ही मुळात
लोकांनी समजून घेणं, ती जाणून घेणं आणि ती मान्य करणं की समस्या आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती फक्त आपणच उपाय काढू शकतो. सरकारी योजना, इतर कुठली लोक वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या होत राहतात, पण जोपर्यंत ही माझी समस्या आहे आणि ती मी सोडवली पाहिजे, त्याशिवाय तरणोपाय नाही असं जोपर्यंत लोकांना वाटत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की हे वातावरण आणि हा उत्साह तयार होत नाही. आणि सगळ्यात एक काय म्हणूया कळीचा मुद्दा एस्पेशली अशा कामामध्ये असतो तो म्हणजे टेक्निकल नॉलेज. उदाहरणार्थ आम्ही जेव्हा तिथे काम करत होतो तेव्हा तिथे मागे उभे असलेली गावातली लोक सूचना करत होती की नाही तुम्ही असं करून इकडे घ्या, हा इथे हा एवढा एवढा करायला लागतो, एवढी इंच तुम्ही मागे यायला लागेल, एवढं तुम्हाला हे करायला लागेल. आता ह्या सूचना मागणं, ह्या नवीन जे काही आम्ही पाहुणे आलो होतो, जे आम्ही कधीतरीच तिकडे खड्डे खणतोय, तर त्यांना त्या सूचना देत होते की नाही तुम्ही अशा अशा पद्धतीने करा. मला खरोखर फार अभिनंदन करावंसारखं वाटतं पाणी फाउंडेशनचं की त्यांनी अत्यंत सायंटिफिकली आणि सिस्टमॅटिकली ही गोष्ट, पहिली गोष्ट काय केली तर गावातनं तुम्ही 5 माणसं या आणि ट्रेन व्हा काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये. हे फार महत्वाचं आहे, कारण नाहीतर काय आहे की अतिउत्साहात काहीतरी आपण करतो परंतु ते काम नीट होत नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही. परंतु माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने टेक्निकल नॉलेज तिथल्या गावकऱ्यांना होतं त्यावरनं हे अत्यंत मी असं म्हणू शकतो की पुढे हे काम सस्टेन होऊ शकेल, कारण ते योग्य पद्धतीने ते काम तिथं होताना मला दिसलं. पाणी फाउंडेशनच्या या सगळ्या कामाच्या अंतर्गत गेल्या आठवड्यामध्ये एक विक्रम झाला होता, तो न्हावी बुद्रुकला झाला होता, जिथं 2 तासामध्ये 55 LBS बांधून झाले होते. जायगावमध्ये 2 तासामध्ये 200 CCT झाले. ह्याचाच ही सगळं जेव्हा असे विक्रम होत आहेत असं कळलं तेव्हा अंबेजोगाई तालुक्यातल्या राडीतांडा या गावामध्ये तिथल्याही लोकांनी एक विक्रम केला. काय आहे ते आपण त्याची एक फिल्म बघूया. आम्ही अचानक एक ग्रामसभा बोलवली. त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सर्वांना सांगितलं की आपल्याला उद्या सकाळी 6:30 पर्यंत आपल्याला 1000 खड्डे पूर्ण करायचे. गावची लोकसंख्या 993 आहे. 1.5 बाय 1.5 बाय 1.5 फुटाच्या खड्ड्यात लोकसंख्या एवढेच म्हणजे 993 वृक्ष लावले तर स्पर्धेतले 5 गुण मिळणार. 1000 खड्डे खोदणं तसं सोपं काम, पण सोपं काम करतील ते राडीकर कसले. त्यांनी फक्त 1 तासात 1000 खड्डे खोदायचं ठरवलं. ऊसतोडीचे चटके सहन करणाऱ्या हातांसाठी ही गोष्ट फार मोठी नसली तरी यासाठी काटेकोर नियोजनाची गरज होती. ते काम इरफान, संतोष आणि पाणी फाउंडेशनच्या टीमने सोपं केलं. आदल्या संध्याकाळी वृक्ष लागवडीसाठी खड्डे कुठे घ्यायचे त्याचं मार्किंगही करण्यात आलं. कामांची वाटणीही करण्यात आली. सकाळी 7:30 ते 8:30 वाजताची वेळही ठरली. गावातील 400हून अधिक श्रमपूजक सकाळी वेळेत एकत्र आले. माणसं जमा झाली. सगळ्यांना सांगितलं की आपल्याकडे साहित्य जरी कमी असलं, हात प्रत्येकाकडे 2 आहेत. जो माणूस खांदतो, ज्याच्याकडे टिकाव नाही त्यानं हाताने माती काढायची. कुणी कुणाची वाट बघायची नाही आणि कुणी कुणाच्या सामानासाठी वेळ घालायचा नाही. प्रत्यक्षात 7:40ला काम सुरू झालं. गावातील लहान, तरुण, वृद्ध, सर्व महिला पुरुष असे प्रत्येक जण झपाटून कामाला लागला. सारिका आणि प्रमोद आडे हे नवविवाहित जोडपंही श्रमदानात सामील झालं. 1 तासात 1000 खड्डे पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाला 3 खड्डे खोदावे लागणार होते. हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. काही घरांसमोर तर लहान मुलं मुली फार पर्वा न करता आपल्या हातानेच खड्ड्यातली माती बाजूला काढताना दिसली. कुठे नाश्त्यासाठी पोह्यांची तयारी सुरू होती तर कुठे प्रसाद दादांच्या हातून चॉकलेट घेण्यासाठीची लगबगही सुरू होती. रवी आडे आणि अनिता संजय चव्हाण यांनी तर फक्त 36 सेकंदात 1.5 बाय 1.5 बाय 1.5 फुटाचा खड्डा खोदला. 32, 33, 34, 35, 36. घड्याळाचा काटा 8:40 सरकू लागला आणि ग्रामसेवक विनोद देशमुख हातातलं घड्याळ उंच धरून त्यांनी काउंटडाऊन सुरू केलं. वृक्ष लागवडीसाठी सुरू झालेलं हे काम बरोबर 1 तासाने थांबलं. लगेच खड्ड्यांची मोजणी सुरू झाली. 1 तासात 1000 खड्डे खोदायचं आव्हान होतं, पण राडी तांड्यावरच्या रांगड्या वीरांनी
तब्बल 1229 खड्डे खोदून पूर्ण केले होते. सगळीकडे एकच जल्लोष झाला. सैराट काम केल्यानंतर त्याचा श्रमपरिहारही तसाच सैराट व्हायला हवा, नाही का? फार चांगलं एन्जॉय करत होता त्या गावात. जरा जाड माणसं होते ती चरबी बी कमी होते. आमिर, कितना मजा सैराट आ रहा है. सैराट काम केलं का नाही त्यांनी? रियली ही डिड वंडर, आई मीन दे डन वंडरफुल वर्क किया, बिल्कुल सैराट काम किया उन्होंने. और इतनी खुशी हो रही मुझे ये देख के कि किस उत्साह से, किस जोश से और किस खुशी से लोग ये काम कर रहे हैं. और इसी तरह काम चलेगा तो मुझे पूरा यकीन है कि महाराष्ट्र का प्रॉब्लम हम लोग सॉल्व करेंगे सब मिलके. इसमें हर आदमी का इन्वॉल्वमेंट जरूरी है. आणि हर, एवढं हर, हर, हर आदमी के जो 2 हाथ हैं उस मतलब हर हाथ इसमें इम्पॉर्टंट है. नाही, आणि एवढं कष्ट केल्यानंतर परत नाचायचा उत्साह असणं त्यांच्यामध्ये. मी कंप्लीट केलं ना. 1000 पण हे मला सगळीकडे दिसतं की म्हणजे की आपण जेव्हा असं समाजासाठी काम करतो तेव्हा खूप मोठे कुठेतरी ओझं वाहून नेत आहोत असं अनेक वेळेला वातावरण निर्माण होतं. पण समहाव या वॉटर कपमध्ये हा एक आनंदाचा सोहळा झालेला आहे आणि गावं अतिशय आनंदित आहेत. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण की सण सोडून गाव कधी एकत्र येत नाही. त्यामुळे या निमित्ताने गावं एकत्र फेस्टिवल्स संपूर्ण गाव एकत्र येते I'm constantly गावाच्या trying to learn कामासाठी, Marathi. गावाच्या पाण्यासाठी. यातूनच लोकांना एवढं मोठं म्हणजे उपलब्धी वाटते ती. नाही, त्याच्याचमुळं हे झाल्यानंतर तिथल्या काही महिलांनी फार बोलक्या प्रतिक्रिया दिल्यात. काय म्हणतात ते आपण बघूया थोडक्यात. पाणी मिळालं तर काय होईल, ऊसतोडीला जाणं ही सगळं बंद होईल. बाहेर गावी जातो ना त्याच्यामुळे आमच्या मुलांच्या शाळा बुडते. 6-6 महिने बाळांची आणि आईंची भेट होत नाही. जे आपण भोगतायत ना ते आपल्या मुलांना भोगू द्यायचं नाही. आम्ही ऊस तोडले पण आमचे लेकरं तोडू नये म्हणून आमची एवढी प्रयत्न करता आम्ही. 20-20 वर्ष ऊस तोडून काय थोडी बहुत शेती कमी. आतापर्यंत लोक अजून ऊस तोडून आले नाहीत. अजून तिकडे तामिळनाडू ऊस तोडीला चालूच आहेत. आता इथे येऊन खायला त्यांना काही नाही तर इथे येऊन काय करतील इथे. म्हणजे दुःख वाटतं आमच्या मनाला. ऊसतोडी करणं हे काय सोपं नाही सर. हे खड्डा खोदणं सोपं आहे. म्हणजे दिवसा काम करतो, पाणी साठवायचं आपल्याला. खड्डे खादले जिथल्या तिथलं पाणी आळीलं म्हणजे आपल्याला शेताला पाणी भरपूर मिळेल. बोर हिरी भरून येते. मग शेतात पिकल्यावर गैन होणार नाही. उसाला जायची गरज नाही. मग लेकरं शिकते. ही कोण आहे? नाथ आहे. आता आपलं तर आयुष्य गेले. आता नातीसाठीच करायला फार फार बोलक्या प्रतिक्रिया आहेत सत्यजित, अतुल. आपण जे काम करतोय ना ते जर आपण आपल्या हाताने केलं तर त्याची तुम्हाला एक कदर असते की नाही. हे मी आता ह्या लोकांनी 1000 खड्डे केले, त्याच्यात ते झाडं लावतील, ते जगवतील झाडं, कारण त्यांना माहिती आहे की कष्टाने मी हे खड्डा इथं खणलेला आहे, हा सीसीटी खणलेला आहे किंवा जे काय असेल त्याचं मेंटेनन्स आहे. कारण हे काम असं नाही की एकदा केलं झालं घरी जाऊन झोपलो आम्ही, ते काही बिल्डिंग नाही आहे बांधून, नाही. तुम्हाला हे काम सतत मेंटेन करायला लागणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला नजर ठेवायला लागणार आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल आणि ती इन्व्हॉल्वमेंट मला असं वाटतं की श्रमदानानं फार होते. मला तर ह्याच्यामध्ये ना गांधीजींची जी आयडिया होती ना की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही त्या मुवमेंटमध्ये जोडलं पाहिजे. फक्त काही जणांनी मोठं काम करून बाकीच्या समाजापासून अलग राहायचं असं न करता प्रत्येक माणसाला असं असलं पाहिजे की मी माझा खारीचा वाटा उचलू शकतो या कामामध्ये. तर ते ह्या निमित्तानं परत एकदा घडताना. तुम्ही गांधींचा उल्लेख केला त्याच्यावरनं मला फार एकदम असं जाणीव झाली की तो माणूस किती मोठा होता की त्याला तुम्ही काही म्हणा आणि काही करा, पण तो त्यांनी किती आधी हे सांगून ठेवलं होतं की तुम्ही छोटी युनिट्स करा, तुम्ही गाव सेल्फ सफिशियंट करा, तरच भारतासारखा देश तुमचा तगून राहणार आहे. आणि आपण सगळीकडे हिंडून सगळं ग्लोबलायझेशन ह्या ते करून परत तिकडे चाललोय की आता तुम्ही श्रमदान करा, लोक एकत्र करा, तुमचं गाव जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही. पण एक प्रकार हे काम जे आहे ते गांधीजींचं जे स्वप्नातलं गाव होतं
त्याची पूर्तता करणारच आहे की गाव तुमचं पाण्याबाबतीत सेल्फ सफिशियंट झालं की त्याच्यातनं अगदी. ते स्वयंपूर्ण होण्यासाठीच्या अनेक गोष्टी त्या निमित्तानं पूर्ण होणार आहेत. अगदी. आणि मला ह्याच्यातनं दुसरं एक फार महत्वाचं वाटतं काय होणार आहे की एकदा आता हे सक्सेसफुल झालं ज्या कुठल्या टक्केवारीमध्ये असेल, परंतु सक्सेसफुल झाल्यानंतर पुढे काय होणार आहे, तुम्हाला मॅनेजमेंट करावी लागणार आहे पाण्याची. मॅनेजमेंट तुम्ही कशी कराल, तुम्ही एकत्र आल्याशिवाय तुम्ही मॅनेजमेंट करू शकणार नाही आहात पाण्याची. तुम्हाला एकत्र येऊन डिसिजन्स घ्यावी लागतील की मी काय पीक काढणार आहे, मी कसं पाणी वापरणार आहे, मी काय करणार आहे. म्हणजे काय, तुमची इंटरडिपेंडन्सी वाढणार, तुमची अकाउंटेबिलिटी एकमेकांबद्दलची वाढणार आहे. वरुडला सई तामणकर, रीमाताई आणि सुनील बर्वे गेले होते. इकडे साताऱ्यामध्ये कोरेगावला सोनाली गेली होती, नीरज गेला होता आणि अतुल गेला होता. आमिर आंबेजोगाईमधले जे लोक आहेत, संदीप रामदास आता तिथं गेला होता, तर तिथले लोक आता वाट बघतात. ते म्हणतात आमच्यावर का हा अन्याय तुम्ही करता. नाही, असं नाही. आम्ही तुमच्या बरोबर पण आहे आणि नक्की आम्ही येणार. जर मी नहीं येणार तर अतुल येणार, कोई ना कोई जरूर जाएगा. और हमारी कोशिश है कि हम हर जगह जाएं. तो ऐसा बिल्कुल नहीं है कि हम अंबेजोगाई में नहीं जाने वाले. और हम अंबेजोगाई के उतने ही करीब हैं जितना हम कोरेगांव के हैं या वरुड के हैं. ठीक आहे, दोघांनी सांगितलंय. आपण त्यांचा नक्कीच विचार करू. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया. तोपर्यंत बघत राहा दुष्काळाशी 2 हात. दुष्काळाशी 2 हात मध्ये आपलं पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत. आपल्याबरोबर आमिर खान, सत्यजित भटकळ आणि अतुल कुलकर्णी आहेत. आपण जाणतो सगळेच जण की महाराष्ट्रातल्या 116 गावांमध्ये प्रत्येक गाव आपलं पाणी आपण कमवायचं अशा उद्देशानं कामाला लागलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये या 3 तालुक्यांमध्ये प्रत्यक्षामध्ये कशा पद्धतीनं काम गेल्या आठवड्यामध्ये झालं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. माझा सहकारी अश्विन बापट याच्याकडून. अश्विन, कुठला रिपोर्ट आहे पहिला सगळ्यात? राजू सर, सगळ्यात सुरुवातीला आपण जाणार आहोत अंबाजोगाई तालुक्यातल्या पाटोदा गावामध्ये. तसं तर हे गाव दूध, चहा आणि चिवड्याकरता प्रसिद्ध आहे. मात्र सध्या इथे श्रमदानाची लगबग सुरू आहे. कशी, बघूया. माझं नाव राजाभाऊ बाबासाहेब कदम. अंबेजोगाई तालुक्यातील पाटोदा हे माझं गाव. आमचा एक ग्रुप आहे, बाहुबली ग्रुप म्हणून. आम्ही श्रमदानासाठी पूर्वीच नियुक्त केलेला आहे. आम्ही 2 जणांनी सुरुवात केली. नंतर 2 ते 4 झाले, 8 झाले, 10 झाले. परत आता 50 जण येतात. काम चालू आहे. ज्याप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो त्यावेळेस विना खाली ठेवत नाहीत. त्याप्रमाणे आम्ही असं ठरवलं की ही जी श्रमदानाची ज्योत आहे, टिकाव आणि फावडं जे आहे ते आम्ही 5 जून पर्यंत खाली ठेवणार नाहीत. कुणी ना कुणी 24 तास, रात्र असेल, दिवस असेल, काही असेल तरी हे चालू राहील कंटिन्यू. ह्या मशीन कामामध्ये आमचं 2,40,000 घनमीटर एवढं आमचं उद्दिष्ट होतं. पण आम्ही हे 3 लाखाच्या आसपास हे काम पूर्ण केलेलं आहे. म्हणजे 75,000 घनमीटर म्हणजे ठरलेल्या टार्गेटपेक्षा आम्ही जास्त केलेलं आहे. वृक्ष लागवडीचे 5,000 खड्ड्याचं आमचं उद्दिष्ट होतं. त्याच्यापैकी आम्ही जवळपास 3,000 खड्डे या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. त्याच्यासोबतच 574 आमचे सांडपाण्याचे शोष खड्ड्याचं आम्ही उद्दिष्ट ठरवलेलं होतं. त्याच्यापैकी 250च्या आसपास आम्ही हे खड्डे सुद्धा पूर्ण केलेले आहेत. 20 शेततळे आम्हाला पूर्ण करायचे होते या काळामध्ये. त्याच्यापैकी आम्ही 7 शेततळे हे पूर्ण केलेले आहेत. तर या सगळ्या कामाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 25 कोटी लिटर पाणी आमच्या गावच्या शिवारामध्ये स्टोरेज करण्याचं काम आम्ही आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे. आणि आम्हाला कमीत कमी 37 कोटी लिटर उद्दिष्ट आहे. गावातील सर्व स्तरातील विविध ग्रुप बनविलेले आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी कष्टकरी ग्रुप आहे, तरुण पोरांचा बाहुबली ग्रुप आहे, तसेच लहान मुलांचा लिटल चॅम्प म्हणून ग्रुप आहे, तसेच आराधी मंडळ, वारू मंडळ, पुन्हा ऑटो युनियन असे ग्रुप बनविलेले आहेत. आम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे प्रेरणा गीत असतात, पावडे तयार होतात, तशा पद्धतीने आमच्या गावातील एक तरुण जयपाल सर्वदे यानं सुद्धा आमच्या या कामावर, श्रमदानावर असेल, होणावर असेल, प्रेरणा गीत तयार केली. काम गाळून घाम आणि त्याच्या प्रेरणा गीतामुळे सुद्धा क्रांती ज्योत पेटल्यासारखं आमचे लोक काम करायला लागले. की आमच्यासोबत प्रशासन सुद्धा मोठ्या ताकदीनं आहे. आणि एकमेव असे आमचे कृषी सहाय्यक आहेत तालुक्यात, श्री विलासराव झिरमिरे, जे की 24 तास आम्हाला संपूर्ण कामामध्ये मार्गदर्शन आणि नियोजन सांगत असतात. ज्यावेळेस बाहुबली ग्रुप जो आहे आमचा, यांनी ज्यावेळेस अखंड ज्योत चालू करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस यांनी रात्रीला खड्डे चालू केले. त्यावेळेस लोक म्हणायला लागले की हे वेळ झाले का, सैराट झाले का. काही लोकांनी काढलं, आम्हाला वेळेमध्येच काढलं होतं. असं म्हणलं ते सैराट मधला फरशा आरची सोबत पागल झाला, ही का खड्ड्यासोबत पागल झाला काय म्हणले राजाभाऊ कदम.
अमेझिंग अमेझिंग. हे रात्रभर काम चालू आहे. रोज फोटो व्हॉट्सअप ग्रुपवरती लावले जातात की आज रात्री काय, आज रात्री काय. नो, दिस इज अमेजिंग यू नो स्पिरिट जो इन लोग का है. और ये आई थिंक वन ऑफ द लीडिंग गांव है जो बहुत अच्छा काम कर रहा है. अश्विन, पुढचा रिपोर्ट कुठला आहे? कोरेगाव तालुक्यातल्या ज्या गावांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची चुरस पाहायला मिळते त्यातलं महत्त्वाचं गाव म्हणजे अनपटवाडी. वॉटर कप जिंकण्यासाठी अनपटवाडीत कशी लगबग सुरू आहे ती आता बघूया. नमस्कार, मी मनोज मधुकर अनपट, मुक्काम पोस्ट अनपटवाडी. 10-12 वर्ष अनियमित पडणारा पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती, दरवर्षी टँकरशिवाय पाणी नाही, तर गेल्या 23 जानेवारीपासून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आणि पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग घेऊन शास्त्रोक्त पद्धतीनं माता तू पायता याप्रमाणे पाणी अडवण्याचं काम करत आहोत. आत्तापर्यंत आम्ही 16 माती नाला बांध खोलीकरण आणि रुंदीकरण याच्या माध्यमातून जवळजवळ 2 कोटी लिटरचा पाणी साठा वाढवलेला आहे. तसेच 2 सिमेंट बंधाऱ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण झालेलं आहे. त्या 2 सिमेंट बंधाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा साधारणतः 91 लाख लिटर पाणी साठा वाढलेला आहे. आमच्या गावाचा असणारा एकमेव पावनाई पाझर तलाव याचं काम चालू आहे आणि त्या पावनाई पाझर तलावाच्या माध्यमातून आम्ही साधारणतः 15 ते 20 कोटी लिटर इतका पाणीसाठा वाढवणार आहोत. आत्तापर्यंत साधारणतः 11 कोटी लिटर पावनाई पाझर तलावात पाणीसाठा वाढलेला आहे. 3000 वृक्ष लागवडीचे खड्डे पूर्ण केलेले आहेत. आमचा 21,000 वृक्ष लागवड करण्याचा एक संकल्प आहे. तसंच बांधबंदिस्ती करून बांधावरती झाडं आणि सलग फळबाग लागवड, तसेच डोंगराच्या पायथ्याला एक 12 हेक्टर CCTचं काम आम्ही आत्तापर्यंत श्रमदानातून पूर्ण केलेलं आहे. या कामाच्या माध्यमातूनच 4 किलोमीटर रस्ते, आमचे पानंद रस्ते आम्ही आत्तापर्यंत पूर्ण केलेले आहेत आणि अजून एक 2 किलोमीटर पानंद रस्ते म्हणजे पूर्ण गावच्या भौगोलिक क्षेत्रापासून तळापासून वरती डोंगराच्या कडेपर्यंत पानंद रस्ते पूर्ण करायचं आमचं मानस आहे. पण 20 एप्रिलपासून 70 ते 80 महिला आणि 40 पुरुष असं 100-125 लोक दररोज श्रमदान करतात. सर्व शासकीय यंत्रणेचं डिझेलसाठी आम्हाला फार मोठं सहकार्य झालं. हे गाव महाराष्ट्रात एक सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या माध्यमातून पाणी अडवायचा असा एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि जे पाणी अडवायचं आहे, जे झालेलं काम आहे, त्या कामाच्या माध्यमातून हा वॉटर कप निश्चितच आम्हीच जिंकणार आहोत. खूप जास्त गाव आहे जे इतकं छान काम करतो आहे आणि मला असं वाटतं की जजेसला खूप कठीण जाणार आहे. म्हणजे पंचायत झाली आहे जजेसची. म्हणजे इतके प्रबळ दावेदार आहेत. हो हो हो. जर आपण ऐकलं तर प्रत्येक जो उपचार आहे, प्रत्येक उपचाराची आकडेवारी आहे त्यांच्याकडे. शोष खड्डे, प्लांटेशन, CCT, LBS, पाझर तलाव, म्हणजे प्रत्येक प्रकारचं काम झालेलं आहे. म्हणजे ही गावं सगळी तयार आहेत भांडी घेऊन की फक्त वरुण राजा एकदा पाऊस पडू दे. एक या सगळ्या वॉटर कप मधलं उत्तेजनार्थ पारितोषिक हे मला वाटतं सरकारसाठी राखून ठेवलं पाहिजे आणि सरकारी यंत्रणेसाठी. ते ह्याच्यासाठी मी म्हणतोय की त्या दिवशी सुद्धा कलेक्टर बरोबर होते, हा एक वेगळा मुद्दा झाला, परंतु त्या गावामध्ये रोज 70 ते 72 सरकारी कर्मचारी हे त्या गावामध्ये श्रमदानाला येत आहेत. आणि हा जो सहभाग आहे तो आम्ही जेव्हा वरुडला गेलेलो होतो तेव्हा तिथे सुद्धा आम्ही जेव्हा तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटलो, ही एक फार विशेष गोष्ट मला वाटते आहे. कारण जेवढी ताकद सरकारी यंत्रणेमध्ये असते तेवढी त्या ताकदीला आपण कुणीच पुरे पडू शकणार नाही. इतकी ती महाकाय अशी ताकद आहे. फक्त त्याच्यात एका इच्छेची गरज असते, ज्याला आपण एक विल म्हणतो, तशा त्या एका इच्छेची गरज असते आणि ती विल कुठेतरी मला आणि तो सहभाग हा ह्या सरकारी यंत्रणेचा त्याच्यामध्ये दिसतोय. ही जी ब्युरोक्रेसीमधली लोक आहेत त्यांचा मला त्याच्यामध्ये सहभाग दिसतोय आणि जे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर कुठल्याही गावात गेलात तर त्याचं एक रिलेशनशिप असतं ना, सरकारी लोक आणि गाव किंवा राजकारणी आणि गाव, ते तुम्हाला शहरात बसून नाही लक्षात येणार. ते गावात फार घट्ट एक रिलेशनशिप असतं त्या सगळ्या लोकांचं आणि त्यामुळे ते अशा पद्धतीने निर्माण परत एकदा होते. कारण त्यांच्यामध्ये जाऊन ती लोक काम करतायत, हे काम व्हावं हे त्यांना वाटतं आहे. हा मला असं वाटतं की एक फार महत्त्वाचा भाग होतोय.
मन एक दफा बना लिया ना तो लोगों में जो ताकत है, अब जो मैं लोग बोल रहा हूं वो लोग सब लोग हैं, उसमें सरकार भी आ गया, लोगों में जो ताकत है वो कुछ भी हम कर सकते हैं। आपण तिसऱ्या ठिकाणचा रिपोर्ट बघूया. अश्विन. आणि आता आपण जाणार आहोत अमरावतीच्या टेंभूरखेडा गावात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचं तापमान 45 ते 46 पर्यंत पोहोचलंय. मात्र तरी देखील टेंभूरखेड्यातल्या ग्रामस्थांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाहीये. मी छत्रपती कंटक, गाव टेंभूरखेडा. आम्ही सकाळी 3 ग्रुप तयार केले आहेत. एक श्रमिक ग्रुप, एक माऊली ग्रुप आणि ग्रामपंचायतचा एक ग्रुप. आणि प्रत्येकाकडे आम्ही कामं वाटून दिली आहेत. जलयुक्त शिवारमध्ये आता 8 बंधारे आमचे यावर्षी झाले, मागच्या वर्षी 6 झाले होते. जवळजवळ आमचे 5 LBS कंप्लीट झाले आहे. 5 आणखी आम्हाला करायचे आहे. आम्ही बंधाऱ्याचं काम आम्ही लगेच सुरू करणार आहे. 230 CCD झाले आहेत आमच्या. 10 मातीचे बंधारे झाले आहेत. आणि लोकसहभागातून आम्ही नाला खोलीकरण जे जलयुक्त शिवारच्या पलीकडे आहे, लोक वर्गणी करून सुद्धा आम्ही नाला खोल करत आहे. आम्ही इथपर्यंत ह्या बांधापर्यंत त्या तिथून पूर्ण आणायचं ठरवलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त किती पाण्याची क्षमता आपल्याला साठवता येईल याचा आम्ही सतत प्रयत्न करत आहे. ते येऊ शकत नाही, लांब आहे खूप. त्यांनी पैशाच्या रूपात मदत केली. जे आहेत आज 25-50 किलोमीटरवरची ते शनिवार रविवार येतात, श्रमदान करू लागतात. ते विचारतात की पहिलं श्रमदान कुठं आहे, आणि त्यांना पण टाइम माहित आहे की 6 वाजता आपल्याला इथं जमाच लागते. मग ते शुक्रवारला संध्याकाळी येले की शनिवार रविवार 2 दिवस आम्हाला देतात. मला सत्यमेव जयते मार्फत तसेच व्हॉट्सअप इतर सोशल मीडियावरून माहिती मिळालेली आहे की आपल्या गावामध्ये आर्थिक तसेच लोकसहभागातून वॉटर कपचे काम सुरू आहे. त्यामुळे मी दर शनिवार रविवार येऊन इथे श्रमदान करत असतो. 10-12 बचत गटामध्ये जवळजवळ 20-25, 10-15 अशा बाया आहे प्रत्येक बचत गटामध्ये. आणि प्रत्येक बचत गटाच्या ज्या मेन बाया आहे, एक जण आम्ही निवडलेले आहे. त्यांना आम्ही एक वेळा कॉल करतो आणि मग त्या बाकीच्या त्यांच्या बायांना त्यांच्या स्वतःच्या बचत गटांना त्या घेऊन येतात. पाणी साचेल तर आपल्या विहिरींची लेवल वाढेल, आणि विहिरींची लेवल जर वाढली तर आपल्याला भरपूर पाणी घरी वापरायला, शेतीला वापरायला मिळेल असं बायांचं मत ठरलं आणि बायांनी आम्हाला सहभाग दिला. आमच्या गावामध्ये आज तरी असं वाटतं आम्हाला की जवळजवळ 65-70% पर्यंत आम्ही गेलो आहे. आणि अजून आम्ही स्पर्धेचा कालावधी हा 10-15 दिवस शिल्लक आहे, तर तोपर्यंत आम्ही ते कव्हर करूच. क्या बात है. मला एक मुद्दा आणखीन एक खूप महत्वाचा वाटतो की जो या निमित्ताने पुढे येतोय तो म्हणजे लोकल लिडरशिप. तर ह्या वॉटर कपच्या निमित्तानं मला असं वाटतं की ही एक लोकल लिडरशिप देखील तयार होते, जी फक्त ह्या कामालाच उपयोगी पडेल असं नाही, तर ती इतर कामाला सुद्धा मला असं वाटतं की उपयोगी पडेल. आणि हे जे बोलणारे चेहरे आहेत हे सगळे, हे त्याचे सिम्बल्स आहेत असं मला वाटतं. याच्यामध्ये आपण जर बघितलं ना व्हिज्युअल्स, तर सगळ्या वयोगटातले लोक आहेत. हो. आता जी आपण एक स्टोरी बघणार आहोत की मुलांचा याच्यामधला सहभाग जो आहे तो किती, म्हणजे कशी मुलं सुद्धा आपला खारीचा वाटा उत्तम प्रकारे पार पाडतायत. आपण एक छोटा रिपोर्ट बघून नंतर त्याच्यावर बोलूया. बीड जिल्ह्यातील श्रीपतरायवाडीतील श्रमदानाचं हे दृश्य तसं पाहिलं तर इतर गावांप्रमाणेच दिसतंय, पण नीट पाहिलं तर यात एक फरक लक्षात येतो. या गावातल्या मुलांनी आपली एक वेगळी वानरसेना बनवली आहे आणि त्यांचं योगदानही द्यायला सुरुवात केली आहे. छोटे गँग आहे, छोटे बच्चे 20-25 हलकी वगैरे घेऊन स्वतःचा एवढा आनंदामध्ये जातात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही जे टीम सर्व गावकरी काम करत असतात ते पाहून त्यांना वाटतं की आम्ही सुद्धा ह्यांच्यासोबत आपण काम केलं पाहिजे. श्रमदानाच्या कामात या बच्चे कंपनीला इतका आनंद मिळतो की ते आपल्या खेळाची वेळ कमी करून चक्क श्रमदानाला पोहोचतात. आमची 20-25 जणांची एक टीम आहे. ती खेळण्यामध्ये न वेळ घालवता आम्ही तिथे श्रमदान करतो, टोपले देतो आणि इकडे साईडला टाकतो खांदून. भर उन्हात काम करणाऱ्यांना पाणी पाजायची जबाबदारी यांनी उचलली आहे. जे व्यक्ती काम करत आहेत, काम करत असताना त्याला जर वाटलं मला ह्यांचं बरंच काम झालंय, घाम गळत आहेत, ह्याला ताण लागली असेल, पळत जातो, हंडा घेतो आणि स्वतः स्वयंपूर्तीनं पाणी देण्याचा त्या व्यक्तीला काम करतो. लोक थकलेले असतात, त्यांना ताण लागलेली असते, मग आम्ही बोरचं पाणी नेऊन पाणी लोकांना पिण्यासाठी देतो. असं आम्ही 2 ते 2.5 तास दररोज श्रमदान करतो. अंगमेहनतीच्या कामांमध्ये सुद्धा यांचा उत्साह बघण्यासारखा असतो. ज्यांचं 10 वर्ष वय आहे, 5 वर्ष वय आहे, हे रिकामं टोपले देण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाहीत, पण काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहेत. आम्ही मुलं दिसायला खूप छोटे आहेत, पण आमच्या अंगामध्ये खूप मोठी ताकद आहे. आमची जिद्द एकच आहे की गावाला बक्षीस भेटावं. आणि आपल्या सामाजिक जबाबदारीची यांना पूर्ण जाणीव आहे. माझे आईबाबा तर काम करतातच, पण आमचे गुरुजी आणि बाई इथे येऊन काम करतात. ते आमच्यासाठी काम करतात, मग आम्ही आमच्यासाठी थोडंफार केलंच पाहिजे, म्हणून आम्ही
काम करतो. यांना हेही माहिती आहे की यांच्या भविष्यासाठी हे काम किती महत्वाचं आहे. पाण्याचा खूप दुष्काळ झालाय, पाऊस काही पडेना गेलाय. आम्हाला मोठं झाल्यानंतर पाण्याचं संकट येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आत्ताच काम करतोय. आणि जाता जाता आमिरजींसाठी यांचं हे आश्वासन सुद्धा आहे. आमिर खानजी, तुम्ही जे तारे जमीन पर पिक्चर काढला होता ना, आम्ही पाणी जमीन पर असं तयार करणार आहोत. वाह, what a line है. What's his name? क्या नाम है? पवन. पवन, वाह क्या बात है पवन, आपने क्या लाइन बोली है. और मुझे पूरा यकीन है कि जैसे हमने तारे ज़मीन पर बनाई थी वैसे आप पानी ज़मीन पर ला के दिखाएंगे. और हमारा सलाम आपको. तो छोटा मुलगा, तो मला खात्री आहे की ते शेवटपर्यंत त्याचं हे टार्गेट राहणार की मी इथे बसून आमिर खानना प्रॉमिस केलेलं आहे की मी पाणी जमीन पेणार, मी माझ्या गावात पाणी आणणार. त्यामुळे म्हणजे त्याचं कौतुक करावं पवन तुझं तेवढं थोडं. त्याच्यामध्ये ही जशी आपण मुलं बघितली तसे काही सिनियर सिटीजन्स, आजी आजोबा हे सुद्धा आपलं वेगळ्या प्रकारे योगदान देतात असं आपल्याला या सगळ्या मोहिमेच्या अंतर्गत असं दिसलेलं आहे. आपण त्याच्याबद्दलची एक छोटी चित्रफीत बघूया. वरुड तालुक्यातील वाठोडा गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जिंकण्यासाठी अगदी जोरात काम चालू आहे. या कामात प्रत्येक गावकरी आपला हातभार लावतोय. हो, गावातली वृद्ध मंडळी सुद्धा. वयोमानामुळे यांची शरीरं थकलीत, त्यामुळे शारीरिक मेहनत यांना शक्य नाही. पण म्हणून काय झालं, 600 रुपये महिना इतकंसं पेन्शन असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी एक काळजाला हात घालणारा निर्णय घेतला. 50-50 लोक मी बोलावले, वडाखालत मीटिंग घेतली. तिथे आम्ही सरळ सांगितलं की आमच्याकडून काम तर होत नाही, पण आपल्याकडून जे काही श्रमदान होईल ते पगारातून 5-50-100 रुपये आपल्या शक्तीनुसार जे काही होईल ते करा. तिथं मग आपल्याला काही काम करावं लागते तर मग आपलं फरा पाणी चहा पाण्यासाठी म्हणून 100-200 रुपये मदत म्हणून सर्वेनेच पैसे थोडे थोडे आणून दिले. आम्ही एकत्र 5,000 रुपये जमा केले. गावातल्या आजी आजोबांनी पाण्याच्या कामासाठी जमवलेले हे पैसे थोडेसे असले तरी त्यांची मनं खूप मोठी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने गावात जे पाणी येणार आहे त्याचं प्रमाण त्याहूनही मोठं असेल. What an amazing emotion here. मेरा दिल भरा है ये सब देख के. दुष्काळावर मात करण्याच्या आणखीन काही प्रेरणादायी कहाण्या आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा दुष्काळाशी 2 हात. दुष्काळाशी 2 हात या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आमिर खान, सत्यजित भटकळ आणि अतुल कुलकर्णी आहेत. आपण आता एक कहाणी बघणार आहोत सातारा जिल्ह्यामधल्या कोरेगाव तालुक्यातल्या कणेरखेडची. या स्पर्धेच्या निमित्तानं त्या गावामध्ये कसा छोटा पण फार महत्त्वाचा बदल घडलाय त्याच्याबद्दलची आपण ही एक छोटी फिल्म बघूया. कणेरखेड गावातल्या शिंदे परिवारात चालत आलेल्या गोशा पद्धतीप्रमाणे घरातल्या बायका या बाहेरच्या कामांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने उतरत नाहीत. गोशातल्या बायका या कामाला कधी जात नाही त्या, म्हणजे बाहेर कुठे नाही, शेतात नाही, कुठे नाही. बाहेर जायचं पडायचं झालं तरी नकापासून संपूर्ण नाकापर्यंत झाकून जायचं यायचं, गावातून शेलकट घेऊन. अशा परिस्थितीत गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घोषित झाली. स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक गावाने कमीत कमी 2 महिलांना पाठवणं आग्रहाचं होतं. पण या आग्रहामुळे एक समस्या निर्माण झाली, कारण कोणतंच कुटुंब घरातल्या महिलांना पाठवायला तयार नव्हतं. पण गावचे सरपंच दुष्यंत शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामाचं महत्त्व जाणलं आणि त्यांची पत्नी रोहिणी शिंदे यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. ह्याच्यासाठी घोषा पद्धत बाजूला ठेवून मी माझ्या पत्नी रोहिणी यांना ट्रेनिंगसाठी पाठवलं. सरपंचांच्या या पुरोगामी पावलामुळे अजून लोकही प्रेरित झाले. असं दुसऱ्या ठिकाणी महिलांना 4 पुरुषांच्यात पाठवायचं तर कुठल्याही सासू सासरे तयार नसतात. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी त्यांच्याबरोबर जाईन. मी सांगितल्यानंतर त्यांच्या सासू सासरे म्हणले तुम्ही जात असला तर मी आमच्या घरातल्या महिला आम्ही पाठवायला तयार आहे. रोहिणी शिंदेमुळे मंजू शिंदे यांनाही परवानगी मिळाली. माझी सुनी विधवा असल्यामुळे मला बी वाटावं लागलं की तिने बी बाहेर पडून जग बघावं कसं आहे. ती आमच्या माघारी परत कोण नाही कोणाचं ह्या जगात, याच्यासाठी आम्ही तिला प्रोत्साहन दिलं आणि तिला ट्रेनिंगला पाठवून दिलं. अशाच प्रकारे शैलजा शिंदे यांनाही परवानगी मिळाली.
जिथे प्रशिक्षणासाठी प्रत्येक गावाने 2 महिलांना पाठवलं, तिथे कणेरखेड गावानं 3 महिलांना प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं. प्रशिक्षणात या 3ही महिला अगदी मन लावून जलसंधारणाचं काम शिकल्या. प्रशिक्षण घेऊन गावात परतलेल्या या महिलांनी गावातल्या इतर महिलांना सुद्धा श्रमदानासाठी प्रेरित केलं. सुरुवातीला अगदी थोड्याशाच बायका येत होत्या, परंतु नंतर मग त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की बाबा ह्या जात आहेत, ह्या काहीतरी समाजासाठी चांगलं काम करतायत, तर आपण का नाही करू, म्हणून त्या सुद्धा मग हळूहळू बायका वाढायला लागल्या. आज 10 आल्या, उद्या 20 आल्या, परवा 25 आल्या, 30 आल्या, अशी महिलांची वाढती संख्या मला मिळाली. त्यामुळे मला पण खूप समाधान वाटायला लागलं की आपण काय करतोय ते गावासाठी चांगल्या पद्धतीचं काम करतोय. आज या गावात पुरुषांपेक्षा जास्त उत्साहाने महिलाच जलसंधारणाचं काम करतायत. ह्या श्रमदानाच्या ह्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा आमच्या गावामध्ये महिलांचा सहभाग जास्त व्हायला लागलाय. जलसंधारणाच्या बाबतीतच नाही तर महिलांच्या बाबतीतही प्रगतिशील पाऊल टाकणाऱ्या कणेरखेड गावाला आमचा सलाम. मुझे लगता है कि ये समस्या ऐसी है क्योंकि हमारी तो कोशिश है कि हम लोगों को एक करें, हमारी कोशिश है कि हम लोगों को एक साथ लाएं, उनको ट्रेनिंग दें, प्रेरणा दें, और जैसे जैसे हम देख रहे हैं कि इसका अलग अलग असर भी हो रहा है, अलग अलग गाँव में अलग अलग असर हो रहा है, तो ये बड़ी खुशी की बात है कि महिलाएं इसमें जुड़ रही हैं, आगे बढ़ रही हैं. वैसे भी मेरा तो हमेशा से मानना है, ये रहा है कि महिलाएं जो हैं वो किसी तरीके से पुरुषों से कम नहीं हैं, और जितना योगदान पुरुष कर सकते हैं शायद उससे ज़्यादा महिलाएं करती हैं. तो ये तो बड़ी अच्छी बात है कि इस गांव में अभी ज़्यादा से ज़्यादा महिलाएं काम कर रही हैं. ये बड़ी अच्छी बात है. दुसरी मला गोष्ट अशी वाटते की पाणी ही समस्या महिलांची खरं तर जास्त आहे खूप, म्हणजे कुठल्या अर्थाने की तुम्ही बघत असाल की कुठलेही तुम्ही चित्र बघा, कुठलेही तुम्ही फुटेज बघा, पाणी आणायला ही नेहमी घरातली बाई मैलोनमैल चालत जाते आणि घेऊन येते. तिला जर असं लक्षात आलं की हे जर काम आपण केलं तर आपल्याला हा त्रास होणार नाही, आपल्याला कदाचित घरच्या जवळ आणि हे मिळेल पाणी, तर मला असं वाटतं की ती पहिली असेल त्याच्यामध्ये काम करायला, कारण तिचा फायदा सगळ्यात जास्त त्या स्त्रीला होणार आहे. अनेक शहरांमधली सुद्धा मुलं कशा प्रकारे या मोहिमेशी स्वतःला जोडू पाहतायत, हा जो प्रश्न होता की आम्ही काय करू शकतो, तर आत्ता काही मुलं काय करतायत आपण ते बघूया आणि मग नंतर पुढे चलूया. सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये महाराष्ट्रातील अनेक गावं मोठ्या हिरिरीने सहभागी झाली आहेत. गावागावांमध्ये श्रमदानाच्या जत्रा रंगल्या आहेत. पण गंमत म्हणजे आता शहरं सुद्धा या श्रमदानासाठी चक्क गावांकडे वळू लागली आहेत. याचं उदाहरण दिसलंय नलावडेवाडी गावात. या गावात स्थानिक गावकऱ्यांबरोबरच सातारा शहरातील IT स्टुडंट सुद्धा श्रमदान करण्यासाठी पोहोचले. ही किमया साधली आहे सातारा शहरात कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या रमेश भोसले आणि कांचन भोसले या जोडप्याने. आम्ही असं ठरवलं की आपण असं एखादं गाव निवडूया की जिथे आपण श्रमदान करून पाण्यासाठी काही आपल्याला करता येते का, पाणी वाचवण्यासाठी, पाणी जिरवण्यासाठी. मग त्यांनी ही कल्पना आपल्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसमोर मांडली. प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारलं की कोण इच्छुक आहेत विद्यार्थी. मग जवळपास 200 विद्यार्थी तयार झाले. आणि मग शहरातले हे 200 विद्यार्थी बसेसमध्ये बसले आणि पोहोचले नलावडेवाडी गावात. शहरातली तब्बल 200 तरुण मंडळी कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त आपल्या गावासाठी श्रमदान करण्यासाठी येत आहेत म्हटल्यावर गावकऱ्यांनी सुद्धा त्यांचं जंगी स्वागत केलं. आणि मग या तरुणाईने 4 गट करून 4 ठिकाणी बांधायला घेतले लूज बोल्डर स्ट्रक्चर्स. पाणी नसेल, शेती नसेल, खाणार काय आपण, म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणच करणे गरजेचं नाही, त्याबरोबर दुष्काळग्रस्त गाव आहेत किंवा विभाग आहेत, भाग आहेत, त्यांना जाऊन अशा प्रकारे मदत करा की ज्यांना आपल्याकडून त्यांना सपोर्ट होईल. शहरातील विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक जाणीवेपोटी दिलेल्या या सरप्राईज टेस्टमध्ये गावकऱ्यांनी त्यांना पैकीच्या पैकी गुण दिलेत. जसं आज आम्ही इथं 200 लोक घेऊन आलेलो आहोत, असं प्रत्येक शहरानं जर यात सहभाग घेतला, तसं जरी त्यांनी आठवड्यातून 1 दिवस जाऊन जर कुठं काम केलं तर निश्चित आज फायदा होईल. सातारा शहरातील ही मंडळी आली तर होती या गावाला श्रमदानाद्वारे सहकार्य देण्यासाठी, पण आज ती मंडळी
या गावातूनच बरंच काही घेऊन चाललेत. आज सकाळपासून गावातील लोक सुद्धा आमच्या बरोबर काम करत आहेत. यामुळे आज आम्ही या गावातून खूप काही घेऊन जातोय. कष्ट केल्यामुळे जी भूक लागली अशी भूक कधीही लागली नव्हती. तर हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. अभी देखिए, इसको बोलते हैं पीपल्स मूवमेंट, लोक चड़वड़. वो ग्रुप ने 2 बस में खुद अपना 2 बस बुक किया. जैसे मैं बता रहा था कि वहाँ प्रॉब्लम नहीं होना चाहिए, उन्होंने 2 बस खुद बुक किया. कौन सा गांव जाना है वो उन्होंने तय किया. वहां गए, गांव के लोगों से मिला. आई थिंक उन्होंने पहले से बोला हुआ कि हम आएंगे आपके यहाँ काम करने के लिए, और वहां जाके काम किया और वापस आए. इसमें पानी फाउंडेशन ने कुछ नहीं किया, हमसे संबंधित नहीं. हमको तो पता ही नहीं वो लोग गए. तो ये पीपल्स मूवमेंट, लोक चड़वड़ जो जिसको हम बोलते हैं, ये इसका एक एग्जाम्पल है कि लोग अपने आप चीजें, जैसे अगर आप भी करना चाहें तो अभी हमारा कंपटीशन तो 5 जून तक चल रहा है. तो आप वेबसाइट पे जाइए, कौन से गांव में काम चल रहा है, आप फोन करिए वहां पे और बोलिए कि मैं आ रहा हूँ, और पहुंच जाइए वहां पे. अपना टिफिन विफिन लेके, उनको उन पे बोझ मत बनिए. अपना पानी का बॉटल और अपना टिफिन लेके पहुंच जाइए. दुष्काळावर मात करण्याच्या अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण जसं सुरुवातीला म्हटलं होतं की समर्थांनी म्हटलंय तसं ऐसे उदक विस्तारिले, मुळापासून शेवटा नेले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. जलसंधारणाची जी कामं आहेत ती याच पद्धतीनं होत आहेत, होत राहतील. आपण ती कशी होत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून असणार आहोत. तुर्तास आमिर, सत्यजित आणि अतुल, तुम्ही तिघही जण आलात. तुमच्या तिघांचेही खूप खूप आभार. आपण आता इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी रात्री 9 वाजता आणि रविवारी सकाळी 10 वाजता. नमस्कार.